अंगावर लागलेलं सगळं बेकार अवस्था झालेली. श्रीकृष्ण त्या सापाला विचारतात, हे तुझी अवस्था कशी झाली रे? साप म्हणतो, श्रीकृष्ण तुमच्यामुळे झाली. तुम्ही सांगितलं होतं कोणाला चावू नको म्हणून. याचा फायदा सगळ्या लोकांनी घेतला. मला दगडं मारली, मला काट्या मारल्या, माझी अवस्था ही झाली. मला हे आवडत नव्हतं, पण तुम्ही सांगितलेलं म्हणून मी शांत बसलो. श्रीकृष्ण म्हणाले, तू पागल आहेस का? मी तुला कोणाला चावू नको असं सांगितलं नव्हतं. विनाकारण कोणाला चावू नको असं म्हटलेलं होतं. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले, हे बघ, लोकांची परिस्थिती हीच आहे की लोक आपली एक बाउंड्री बनवत नाहीत. त्यामुळे कोणीही येतं यांना चुना लावून निघून जातो, कोणी येतं यांचा फायदा घेतं, कोणी यांना हलक्यात घेतं. म्हणून माणसानं आपली एक बाउंड्री बनवली पाहिजे. कुणी आपल्याला त्रास दिला, दगड मारली, काट्या मारल्या, तर त्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यासाठी एक बाउंड्री पाहिजे. या सापाला मी चावू नको म्हणून सांगितलेलं होतं, पण यानं फुंकारा मारायचा विसरून गेला. यानं फुंकारा जरी मारला असता तरी लोक याच्यात बोला बाळू मामाच्या नावाने